नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दुर्गमावळा प्रतिष्ठान उरण विभाग आयोजित शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा। शिवरायांचा स्वराज्य संघर्ष त्यांनी केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे तर चातुर्य, धोरण आणि जनतेच्या विश्वासाच्या जोरावर स्वराज्याची स्थापना केली। हिंदवी स्वराज्य हे केवळ एक राज्य नव्हते, तर ते एका नव्या युगाची सुरुवात होती, जेथे न्याय, समानता आणि लोककल्याणाला सर्वोच्च स्थान होते। याच आपल्या राजाबद्दल आत्ताच्या 21व्या शतकातील पिढीला ही जाणीव व्हावी याकरता दुर्गमावळा प्रतिष्ठान उरण विभागातर्फे सलग 6 वर्ष शिवजन्मोत्सव डोंगर माथ्यावर असणाऱ्या द्रोणागिरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते। दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 ते 12 द्रोणागिरी गडाची सफाई आणि सजावट, सायंकाळी 4 वाजता गडावरील कुंडातील पाणी घेऊन खाली उतरणे, सायंकाळी 7 वाजता रथ मिरवणूक, 8 ते 9:30 मशाल फेरी आणि दीपोत्सव रात्री 10 वाजता। विमला तलाव येथील महाराजांच्या मूर्तीचे अभ्यंग स्नान सायंकाळी, तर दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजता बाळ शिवाजी राजांचा पाळणा हलवणे, सकाळी 8 वाजता शिवप्रतिमा पूजन, सकाळी 9 वाजता पालखी मिरवणूक, द्रोणागिरी गडावर गणेश पूजन, ध्वजपूजन, शिवराज्याभिषेक, दुर्गपूजन, चिमुकल्यांचे पोवाडे, शिव्याख्यान तसेच शाहिरी पोवाडा आणि मान्यवरांचे स्वागत, तसेच गडावर सर्व आलेल्या शिवप्रेमींकरता शिवभोजन, सायंकाळी 4 वाजता गडावरून खाली उतरणे, सायंकाळी 5 वाजता निरोप समारंभ असे विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले। सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दुर्गमावळा प्रतिष्ठान उरण विभाग, सहकारी, शिवप्रेमी, शिवभक्त, डाऊरनगर ग्रामस्थ या सर्वांनी विशेष मेहनत घेतली। सालाबादप्रमाणे याही वर्षी देखील दुर्गमावळा प्रतिष्ठान उरण विभागाच्या वतीने द्रोणागिरी गडावर पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। यंदाचे हे उत्सवाचे 6वे वर्ष होते। यावर्षी भाविक, भक्त, शिवभक्त या जन्मोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शिवजन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सर्वच कार्यक्रमांना जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती दुर्गमावळा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कावले, उरण विभागाध्यक्ष राज म्हात्रे, उपाध्यक्ष मनीष पाटील आणि मंडळाचे सर्व शिलेदार यांनी दिली। त्याचबरोबर चांडजे ग्रामपंचायत सरपंच माननीय अजयजी म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते माननीय संतोष पवार साहेब, खोपटे गावातील उद्योगपती अजित पाटील, कैलास म्हात्रे यांनीही शिवजन्मोत्सव कार्याला विशेष उपस्थिती दर्शवली आणि प्रतिष्ठानच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। कार्यक्रमाच्या समारोपात सहकारी बंधू भगिनींचे दुर्गमावळा प्रतिष्ठान उरण विभागातर्फे आभार मानण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आणि ज्या उत्साहाने सकाळी गड चढले त्याच उत्साहाने संध्याकाळी शिवगर्जना देत गड उतरले। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण।